यानंतर एक मोठी बातमी आहे। बीडमधून बजरंग सोनवणे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना धमकी दिली आहे। कांबळे साहेब हात आकडू नका, अन्यथा मी स्वतःला संपवून घेईन असं ते म्हणाले। बजरंग सोनवणे यांच्या वक्तव्याने खळबळ माजलेली आहे। स्ट्रॉंग रूमची पाहणी दरम्यान बजरंग सोनवणे यांनी हे वक्तव्य केलं आहे। बजरंग सोनवणे बीड लोकसभा मतदारसंघातून मवियाचे उमेदवार यांनी हे वक्तव्य केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। दरम्यान बजरंग सोनवणे यांनी त्यांच्या वक्तव्यावरून त्यानंतर यू टर्न घेतला। धमकी दिली नाही तर मी विनंती करायला हे विधान केलं असं सोनवणे यांनी म्हटलेलं आहे आणि त्यानंतर आपल्या वक्तव्यावरून यू टर्न घेतला। नाही, असं अजिबात कुठल्याही प्रकारचे वक्तव्य नाहीये आणि त्यांना आता निवडणूक निर्णय अधिकारी मी स्वतः आणि तसेच महेंद्र कांबळे तसेच एसपी साहेब सुद्धा होते, माझे ऍडिशनल कलेक्टर आणि डेसिग्नेटेड यारो सगळेजण उपस्थिती होतो। त्यांचे जे काय त्यांना जे काय डिटेल आम्ही मोजणीची प्रक्रिया आणि महत्वाचे म्हणजे टॅब्युलेशनची प्रक्रिया असतो, काउंटिंग ऑफ वोट्सचे जे काय टॅब्युलेशन होतो प्रत्येक राऊंडचा, ते सगळे आम्ही समजून सांगितलेलं आहे। त्यांना कुठल्याही प्रकारची शंका आता राहिलेली नाहीये आणि त्यांनाही आता त्यांचीही धारणा आता पक्का आहे की जिल्हा प्रशासन एकदम पारदर्शकपणेच काम करणारे म्हणून त्यांची खात्री झालेली आहे। असं कुठल्याही वेगळी भूमिका त्यांची नाहीये। हात आकडून वगैरे काही नाही। मी जी बोललो की तुम्ही प्रशासन म्हणून मला मदत करा, मदत आपण केली पाहिजे, म्हणजे नियमाप्रमाणे करा, नाहीतर तुम्ही ऐकणारच नसेल तर मग आमचा राजकीय अंतच करणार आहेत तुम्ही। असं जर तुम्हाला करायचं असेल तर असं नाही चालणार, अशी विनंती मी त्यांना केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।